मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आता शर्टची भरपाई म्हणून सत्याकडे पैसे मागत असते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, कशाला निरूपा ताणते, सगळं जाऊ देत ना आता. तेव्हा ती रागातच म्हणते, तुम्ही गप्प बसताय का जरा आता. आत्ताच्या आत्ता हे टी शर्ट भरून पाहिजे म्हणजे पाहिजे असा हट्ट ती करते. तेव्हा आता लगेचच ती देविकाला विचारते, काय ग देविका, कितीचा होता हा टी शर्ट. मग आता ती पटकनच बोलून जाते 200 रुपयाचा. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि मग ती लगेचच निरूपाजवळ येते आणि म्हणते, आई 200 नाही अहो 2000 रुपयाचा होता. तेव्हा सत्या आता हसतो आणि विचारतो, काय 2000 रुपयाचा टी शर्ट. हा टी शर्ट काय 2000चा तरी वाटतो का. आणि मी जर का तुझ्या जागेवर असतो ना तर 200 रुपयावाले 10 टी शर्ट घेऊन आलो असतो, ते सुद्धा अशा वेगवेगळ्या रंगाचे आणि महिनाभर असे बदलून बदलून सुद्धा वापरले असते. आणि म्हणे 2000चा आणलाय, चल असं म्हणून तो देविकाची चांगलीच आता कानउघडणी करतो. मग आता देविका लगेचच म्हणते, आई तो ब्रँडेड टी शर्ट आहे हा, आणि याला ब्रँड तरी कळतो का. लगेचच निरूपा विचारते, तुला ब्रँड बेंड काय असतं ते तरी कळतं का. सत्या आता लगेचच विचारतो की हा असला कसला ब्रँड, हे कापड आहे ना, हे असं गाडी पुसायला चांगलं आहे. आता काय करायचं, तुझ्या या बबड्याला ना फालतू कपडे शोभून दिसतात, मी तरी करणार काय. मग आता देविका रागातच म्हणते, गप्प बस हा, मी स्वतः जाऊन तो पंकजसाठी टी शर्ट घेऊन आले होते. तेव्हा आता सत्य हसतो आणि म्हणतो, खरं सांगू का, याने हा टी शर्ट असा न फाडता घातला असताना तर लगेच समजलं असतं की हा स्वस्तातलाच टी शर्ट आहे म्हणून, पण फाडल्यावर असा एक नंबर दिसतोय ना की विचारू नको, लोक म्हणतील काय फॅशन केली एक नंबर. आता उन्हाळा स्पेशल टी शर्ट असं म्हणून सत्या त्याला चिडवतो. तेव्हा लाली पावडरवालीचा नवरा असं सगळ्या सांगलीमध्ये फॅशन होईल, जा बरं तू, अरे पंकज तू जाच असं म्हणून सत्य त्याला चिडवतो. तेव्हा देविका रागातच शट अप असं म्हणते, तू समजतोस काय स्वतःला, तू हा शर्ट आत्ताच्या आत्ता भरून द्यायचा असं रागातच ती म्हणते. मग आता सत्या त्या शर्टचा तुकडाच देविकाच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो की हा तुकडा घे आणि ते शर्ट शिवून काढ, नाहीतर तुझ्या सासूला सांग, ती रिकाम टेकडी आहे ना, ती नक्कीच शिवत बसेल, आणि तुला पार्लरमध्ये खूप कामं असतात ना, तू निघच असं म्हणून सत्या देविकाला जायला सांगतो. तेव्हा सत्या विचारतो, एवढी हिंमत का तुझी, घे टी शर्ट फाड माझं पण असं म्हणून सत्या तिच्याकडे शर्ट देऊ करतो. तेव्हा सुधाकर राव निरूपाला मागे ओढतात आणि म्हणतात, काय चाललंय अगं तुझं. तेव्हा एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं तुम्ही घर डोक्यावर घ्यायला लागलात असं कशाला, रागातच ते भडकतात. मग आता सत्या म्हणतो, यांना सांग ना काहीतरी बाप तू. मग आता सुधाकर राव हे प्रत्येकाला झापू लागतात आणि म्हणतात, निरूपा अगं तुझं वय काय, त्याचं वय काय, तुला तरी गप्प बसता येत नाही का, आणि पंकजकडे आहेत ना अजून टी शर्ट, मग तू कशाला उगीच मागे लागते सत्याच्या, जा पंकज कपडे बदलून ये, निघ बरं. मग आता तो म्हणतो, अहो पण पप्पा माझं शर्ट. तेव्हा एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, निघ म्हटलं ना असं सुधाकर राव म्हणतात. तेव्हा देविका आणि पंकज रागातच तेथून जातात. त्यानंतर सत्या म्हणतो, बाप तू म्हणाला ना म्हणून मी गप्प राहिलोय हा, नाहीतर कात्रेने ना असा कराक्कारा कापलं असतं ते शर्ट. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की प्रत्येक वेळी शब्दाला शब्द वाढवायचा नाही, काळोख होता, अंधार होता, ठीक आहे ना, पण नीट सावरून सवरून करायचं ना जरा काम. त्यानंतर पंकज आता कपडे चेंज करून येतो, देविकाला सोबत घेऊन तेथून जातो. तेव्हा सुधाकर राव आता मीराला म्हणतात, जेवणाचं बघ काहीतरी, मला खूप भूक लागली. तेव्हा मीरा हो असं म्हणते. त्यानंतर मीरा किचनमध्ये जाते तर सत्या रागातच निरूपाकडे पाहतो, तर निरूपा सुद्धा तेवढीच रागात सत्याकडे पाहते. सुधाकर राव आता सत्याला त्याच्या रूममध्ये जायला सांगतात. त्यानंतर आता सर्वांचं जेवण होतं. तेव्हा सत्या आता लगेच रूममध्ये येतो, सुद्धा त्याच्या पाठोपाठ येते, अंथरून टाकते. तर सत्या आता मनातच विचार करतो की मी हे काम करतोय ना ते धूमकेतूपासून लपवायलाच हवं. मग आता मीरा मनात विचार करते की हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत, मला व्यवस्थित कळतंय, पण मी ते शोधून काढणारच. तर सत्या मनातच विचार करतो की नाही, मी तिला कळूच देणार नाही का. मग आता सत्या विचारात असल्यामुळे मीरा म्हणते, अहो की काय झालंय तुम्हाला. तेव्हा आता तो म्हणतो, काही नाही, थोडी कणकण आली आहे. तेव्हा तुम्ही लगेच गोळी घेऊन टाका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं मीरा म्हणते आणि त्याला गोळी देत असते. तेव्हा तो म्हणतो, नको मला वाटेल बरं नंतर. मग आता ती विचारते, ताप कसा भरला अचानक. आता तो म्हणतो, ताप नाही भरला, कणकण आहे, होईल ते व्यवस्थित. भाडं घेतल्यामुळे गार हवा लागली आणि त्यामुळेच हे सगळं झालं असं आता सत्या म्हणतो. ती आता म्हणते की या अगोदर सुद्धा लांबची भाडी खूप घेतली पण असं कधी झालं नाही, मग आत्ताच कसं. तेव्हा तो म्हणतो, विचार करू नको, तू झोपून घे बरं. तेव्हा सत्या म्हणतो की नशिबाने एक काम मिळालं आहे, नको जायला. तर मीरा मनात विचार करते की देवा अजून कोणतंही संकट नाही येऊ दे आमच्या कुटुंबावर.
तेव्हा मीरा आता लाईट बंद करते आणि मग झोपते. त्यानंतर रात्री आता सत्याला अगदी कसं तरी होत असतं, कारण त्याचे हातपाय खूप दुखत असतात, अंगात ताप सुद्धा असतो, अंगात खूपच कणकण असते, त्यामुळे तो जरा मोठा आवाज काढत असतो. ते ऐकून आता मीरा लगेचच उठते. सत्याला विचारते, अहो काय होतंय तुम्हाला? तेव्हा ती आता चेक करते तर त्याला खरंच खूप ताप असतो, म्हणून ती आता म्हणते, तुम्हाला खूप ताप आहे अहो, आणि अंग सुद्धा खूप गरम झाले, आता एवढ्या रात्री तरी कुणाला उठवू, आता मलाच काहीतरी करावं लागेल. असं मधून ती अगोदरच किचनमध्ये जाते, लाईट्स ऑन करते. त्यानंतर ती आता लगेचच पाणी तिकडे रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती सत्याजवळ बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की काही नाही अहो, तुम्हाला ना लवकरात लवकर बरं वाटेल, असं म्हणून ती त्याच्याच जवळ जरा वेळ बसते. मग सत्या आता मीराला मिठी मारून तेथेच असा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला म्हणते, जरा बाजूला व्हा बरं, असं बाजूला झोपा जरा. मग आता सत्या बाजूला झोपतो. तेव्हा मीरा आता लगेच त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि म्हणते, तुम्हाला अगदी बरं वाटेल आता. तेव्हा खूप वेळ आता पाण्याच्या पट्ट्या ती ठेवत असते आणि मग त्यानंतर ताप चेक करते तर त्याचा ताप आता गेलेला असतो. त्यामुळे मीराला जरा बरं वाटतं आणि मग ती त्याच्याजवळच तेथे झोपून घेते. तर दुसऱ्या दिवशी आता पहाटे सकाळीच सत्याला जाग येते आणि मग तो घड्याळामध्ये पाहतो तर म्हणतो की उशीर व्हायला नको, नाहीतर उगीच प्रॉब्लेम होईल, कामाला तर जायला हवं. असं म्हणून तो शेजारी पाहतो तर तेथेच मीरा आता झोपलेली असते. त्यामुळे तो तिचा हात जरा दुसरीकडे ठेवतो. मग आता सत्या तेथून उठतो आणि लगेचच आंघोळ करत असतो. तेव्हा आता मीराला जाग येते आणि मग ती मनातच विचार करते, एवढ्या सकाळी आंघोळ करून हे नक्की कुठे चालले असतील. त्यानंतर तिच्याही लक्षात येतं, तसंही हार आज लवकर पोहोचवायचे आहेत. एक काम करते, यांच्या पाठोपाठच जाते, म्हणजे मला समजेल हे कुठे जात आहेत. आता मी एक काम करते, यांना जाऊन देते पुढे आणि मगच बघते. तेवढ्यातच सत्य आता आंघोळ करून बाहेर येतो. तेव्हा मीरा लगेच आता झोपण्याचं नाटक करते. तेव्हा सत्य आता हळूच दबक्या पावलांनी बाथरूमच्या बाहेर येतो आणि मग तेथे आल्यानंतर आपलं सगळं व्यवस्थित आवरतो आणि मीराकडे पाहत तेथून जातो. आता दरवाजाचा आवाज आल्यानंतर मीरा सुद्धा लगेचच उठते आणि मोबाईल घेऊन लगेचच त्याच्या पाठीमागे जाते. सत्या पुढे तर मीरा पाठी असते. आता सत्याला माहीत सुद्धा नसतं की मीरा त्याच्या पाठीमागे आहे. तो आपल्याच तंद्रीमध्ये चाललेला असतो. त्यानंतर आता सत्या त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो तर मीरा आता एका गाडीच्या पाठीमागे उभी राहून सगळं काही पाहत असते. सत्या आता आपली कपडे बदलत असतो. ते पाहून मीराला तर आता धक्काच बसतो. आता सत्याला खोकला सुद्धा येत असतो. तेव्हा तो लगेच आता नळ चालू करतो, बादलीमध्ये पाणी घेतो आणि लगेचच आपल्या त्या गाड्या धुवू लागतो. तेव्हा त्या गाड्या धुताना पाहून आता मीराला अजूनच मोठा धक्का बसतो आणि ती सत्याकडे खूपच प्रेमाने आता पाहू लागते. मग आता पैशांसाठी काय काय माझ्या नवऱ्याला काम करावं लागतंय हे पाहून आता मीरा एकदमच शॉक होऊन जाते आणि सत्याकडे खूप वेळ अशी पाहतच राहते. त्याला त्रास होत असतो तरीही तो काम करत असतो. अंगात अजूनही कणकण तशीच असते, त्याचबरोबर खोकला सुद्धा येत असतो. सत्याचे हे कष्ट पाहून मीराला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. ती त्याच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर त्याची गाडी आता एकदम स्वच्छ अशी धुवून होते. तेव्हा तो म्हणतो, आता कशी गाडी एकदम लखलखीत दिसतीये. हो माहीत आहे, पण धूळमातीतून फिरताना वाट लागते, पण काही सुद्धा काळजी करायची नाही, मी आहे ना. मी तुला असा चमकवेन ना की तुलाही वाटेल की रस्त्यावर आपणच एक नंबर आहोत ते. असं म्हणून सत्या गाडीबरोबरच बोलत असतो. तर इकडे सत्याची ही झालेली अवस्था पाहून मीरा मात्र आता रडू लागते. मग आता त्यानंतर सत्या आता म्हणतो की तुला ही गाडी प्रश्न पडला असेल ना की असा रस्त्याने गाडी चालवणारा मुलगा, ज्याला गाड्यांचा डॉक्टर म्हणून ओळखतात, तो आज इथे गाड्या कसा पुसायला आला. पण काय करणार, आता वेळच तशी आली आहे, हातात दुसरं काही काम सुद्धा नाही आणि घर तर चालवायला लागतंय ना, मग त्यासाठी काहीतरी काम केलंच पाहिजे की. आणि आपलं कसं आहे, मला तर सवयच आहे, जे मिळेल ते काम करायचं. आपण अजिबात सुट्टी देत नसतोय कामाला. तू नको माझ्यावर. अगं खरंच माझ्याकडे सुद्धा एक गाडी होती आणि ती खूप छान अशी दिमाखात तुझ्यासारखी चालायची. मला तर माझ्या गाडीने कधी म्हणजे कधीच प्रॉब्लेम नाही दिला. हा, माझी गाडी कधीही माझ्या शब्दाबाहेर नव्हती. असं म्हणून आता सत्याला त्याच्या गाडीची खरंच खूप आठवण होते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर आता सत्या जे काही बोलतीये ते सगळं काही मीरा ऐकते आणि तिला
सत्याबद्दल खूप वाईट वाटतं, कारण सत्याची गाडी आता त्याच्याजवळ नसते आणि त्याला क्षणोक्षणाला त्याची आठवण येत असते. त्यानंतर सत्य आता म्हणतो, मी सुद्धा माझ्या गाडीची खूप काळजी घ्यायचो. अगं, डाग काय साधा ओरखडासुद्धा मी कधी ओढू देत नव्हतो माझ्या गाडीवर. माझा खूप जीव होता तिच्यावर. आता ते कुणीही आयुष्यात नाही, परंतु तुम्ही सगळेजण आहात की, असं म्हणून सत्य आता तिच्याकडे पाहत राहतो. तर आता मीरा हे सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला सत्याबद्दल आता खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. मग त्यानंतर तो आता त्या गाडीबरोबर बोलत असतो की हे सगळं ना मी फक्त माझ्या बायकोसाठी करतोय, कारण बायकोसाठी आजकाल लोक काय काय करतात आणि मी तर काय करतोय, फक्त गाड्या धुतोय. माझी बायको ही जगात भारी आहे, कारण मी जे काही करतो ना ते पाहून माझ्या बायकोला नेहमी माझा अभिमानच वाटतो आणि तोच अभिमान मला कधीही म्हणजे कधीही असा कमी होऊ द्यायचा नाहीये, असं सत्य आता गाडीला सांगतो. मीरा आता हे ऐकून अगदी थक्कच होऊन जाते. तेवढ्यातच आता गाडीवाला तेथे येतो. तर आता सत्या त्याला सॅल्यूट ठोकतो, तो की गाडी अगदी तयार आहे तुमची. तेव्हा आता तो माणूस लगेचच सत्याला पैसे देतो. मग आता सत्या लगेचच ते पैसे घेतो आणि मग मीरा आता त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहते आणि म्हणते की नवऱ्याच्या रूपामध्ये मला ना सोनं मिळाले, सोनं. त्यानंतर काही वेळाने मीरा आता लगेचच सत्यासमोर जाऊन उभी राहते. तेव्हा आता सत्यालाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सत्याला खूपच कसं तरी होतं. तेव्हा तो आता स्वतः कसाबसा सावरतो. तर मीरा आता लगेचच विचारते की तुम्ही हे गाडी धुण्याचं काम करताय आणि म्हणूनच तुम्हाला रात्री ताप होता ना, असं म्हणून ती त्याला आता सत्य विचारते. तेव्हा सत्य आता काहीच बोलत नसतो, एकदम गप्प गप्प राहत. अहो, तुम्ही असा स्वतःला त्रास करून का घेताय, असं मीरा आता विचारते. तेव्हा सत्य म्हणतो, कसं आहे ना धूमकेतू, माझ्या बापाने मला शिकवलंय की कोणतंही काम असं छोटं किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं. मग हातात कोणतंही काम पडू दे, ते करायचं असतं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पोटासाठी. तेव्हा मीरा आता रडत असते, कारण सत्याची ही अवस्था त्याला पाहवत नसते. मग आता तो म्हणतो, धूमकेतू तू का रडते? अगं, एवढ्या चांगल्या पहाटे तर कधीच रडायचं नसतं. तू जरा शांत हो. आणि तू तर म्हणतच असते ना की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वाईट वेळ येतच असते, पण ती वाईट वेळ सरल्यानंतर सुख हे येतच की. अगं, आपल्या सुद्धा आयुष्यात आता इथून पुढे सुखच येणार आहे. तू अजिबात कसलीही काळजी करू नको. हाताला येईल ते काम मी करेल आणि आयुष्यात आपल्यासमोर जे काही येतं ना ते स्वीकारून मस्तपैकी जगायचं असतं आणि पुढे पुढे जायचं असतं. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. मग आता त्यानंतर सत्या म्हणतो, हे बघ, तू बघशीलच, हे मी जे काही काम करतोय ना तीच गोड आठवण म्हणून आपल्यासमोर कधी येईल ना ते आपल्याला सुद्धा कळणार नाही, असा विश्वास तो आता मीराला देतो. त्यामुळे मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि सत्याचं खूप सारं असं कौतुक करत असते, कारण सत्या ज्या प्रकारे मीराला हिंमत देतो ते पाहून आता मीरा त्याच्यावर अगदी इम्प्रेसच होऊन जाते आणि ती हसतच त्याच्याकडे पाहते. मग त्यानंतर तो म्हणतो, मला विश्वास आहे पूर्णपणे, एक दिवस आपल्या चेहऱ्यावर अशी स्माईलच आणेल. मग आता मीरा ही कौतुकाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, याबद्दल मला तर खरंच काही शंकाच नाही, कारण तुम्ही जे कराल ना ते अगदी चांगलंच कराल, ही खात्री मला पूर्णपणे आहेच. पण तुम्हाला सांगू का, हे काम ना तुम्हाला अजिबातच जास्त दिवस करावं लागणार नाही. तेवढ्यातच मीराला आता एक फोन येतो. तेव्हा आता ती लगेचच म्हणते, हो मी आलेच, असं म्हणून ती आता फोन ठेवते. मग सत्य विचारतो, काय झालं? तेव्हा आता मीरा म्हणते, काही नाही, एक हाराची ऑर्डर आहे आणि ती लवकरात लवकर मला द्यायची आहे. त्यामुळे आता घरी जावं लागेल आणि आवरून ती हाराची ऑर्डरसुद्धा द्यायला जावं लागेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या हा. तेव्हा सत्या म्हणतो, हो मी स्वतःची काळजी घेतो, तू सुद्धा तुझी काळजी घे आता. तेव्हा मीरा आता सत्याचा निरोप घेऊन लगेच जायला निघते. तर सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो. मनातून असं वाटत असतं की एवढ्या सकाळी येऊन सुद्धा मीराने माझा पाठलाग केला आणि लगेचच तिला हे सत्यसुद्धा समजलं की मी इथे गाड्या धुतोय ते. पण मीराने बरोबर शोधून काढलं हेही
पाहून आता त्याला जरा तिचं कौतुकच वाटत असतं. तर आता दुसऱ्या दिवशी रवी हा कामाला चाललेला असतो तेव्हा तो एकदमच टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला आता रियाबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात. त्याचबरोबर मी रियाला आता कितीही प्रेमासाठी नकार दिला तरीही ती हटणारच नाही हे त्याला माहीत असतं आणि म्हणूनच त्याने स्वतःवरचं प्रेमसुद्धा आता रियासमोर कबूल केलेलं असतं आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकणार नाही असं त्याला आता काल रियाला बोललेलं सगळं काही आठवतं आणि त्यामुळेच या गोष्टीचा त्रास त्याला होऊ लागतो. मग आता तो बाईकवरून चाललेला असतो पण त्याला काहीही सुचत नसतं. त्यानंतर सुधाकर रावांनी दिलेला शब्दसुद्धा त्याला आठवत असतो की जेव्हा रियाचा बाप हा मला धमकी द्यायला आला होता तेव्हाच मी त्याला निक्षूमपणे सांगितलं की माझा मुलगा असं कधीही काहीही वागणार नाही आणि करणारसुद्धा नाही. तुझ्या मुलीलाच सांग की तिला म्हणावं भेटू नको माझ्या रवीला म्हणून. आता हे सगळं काही बोलणं त्याला आठवत असताना सुधाकर रावांबद्दलची काळजीसुद्धा वाटते, कारण एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून ते आत्ताच कुठे बाहेर पडले आहेत आणि आता जर समजलं की माझं आणि रियाचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे तर पप्पांना खरंच खूप त्रास होईल. सगळं आठवल्यानंतर त्याचं डोकं जड पडतं. थोडं पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी तो रस्त्याच्या कडेला अशी गाडी थांबवतो आणि अगोदर पाणी पितो, कारण त्याचं डोकं खरंच खूप जड पडलेलं असतं. तेवढ्यातच आता तेथे रवी शेजारी एक 4 व्हीलर येऊन थांबते आणि त्याच्यामध्ये काही गुंड असतात. तेव्हा त्या गुंडांनी त्यांच्या नाकातोंडाला सुद्धा बांधलेलं असतं जेणेकरून कुणाला ओळखू नये ना यासाठी. मग ते गुंड लगेचच आता रवीचा तो फोटो पाहतात आणि खूप वेळ रवीकडे पाहतच राहतात. एकमेकांना विचारतात की हाच ना तो, आता घ्या त्याला उचला असं म्हणून आता जो गुंडांचा मेन माणूस असतो ना तो आता सर्वात अगोदर खाली उतरतो आणि मग त्यानंतर त्याचे पंटर उतरतात. मग आता लगेचच रवी शेजारी ते येतात आणि रवीचे हात पकडतात. तेव्हा रवीच्या हातातून पाण्याची बॉटल ही खाली पडते. तेव्हा कोण आहात तुम्ही असं रवी त्यांना जोरातच ओरडून विचारतो. पण आता ते जबरदस्तीने लगेचच रवीला आता तेथून घेऊन चाललेले असतात. रवी त्यासाठी नकार देत असतो, परंतु आता रवीला कोणीच ती माणसं ऐकत नसतात, कारण ते गुंड रवीला आता जबरदस्तीने ओढून घेऊन त्या गाडीत बसवत असतात. तर समोरून आता मीरा ही आपल्या फुलांची ऑर्डर देण्यासाठी चाललेली असते. तेव्हा ते गुंड आता काय करतात तर रवीला जबरदस्तीने गाडीत बसवतात. तेव्हा रवी जोरातच मोठ्याने ओरडतो, सोड सोड, अगोदर मला सोड. परंतु ते गुंड आता 4-5 जण असल्यामुळे रवीला काही सोडतच नसतात. रवी मग आता तेथे त्या गाडीत बसतो. त्याला काहीच कळत नसतं की एका क्षणात नक्की झालं तरी काय. मग आता मीरा हे सगळं काही पाहते आणि तिला मोठा धक्का बसतो, कारण रवीला जेव्हा त्या गाडीतून घेऊन चाललेले असतात ना ते लोक, तेव्हा आता मीरा हे पाहते की रवी भाऊजीच आहेत म्हणून. तेव्हा ती आता मोठ्यानेच रवी भाऊजी असा आवाज देत असते. तू ते गुंड आता त्याला लगेचच तेथून घेऊन गेलेले असतात. तेव्हा मीरा आता त्या गाडीच्या पाठीमागे पळत असते. तिला आता एका क्षणी काय करावं सुचत नसतं. मग आता ती लगेचच कशीबशी रिक्षाला थांबवते. मग आता ती त्या रिक्षावाल्याला म्हणते की आपल्याला सरळ जायचे असं म्हणून ती रिक्षात बसते. मग आता मीरा लगेचच रिक्षात बसल्यानंतर त्या गाडीचा पाठलाग लगेच करू लागतात. कोणत्या दिशेने ती गाडी जाते हे मीरा सगळं काही पाहत असते. तर आता मीरा जरा फास्ट रिक्षा त्यांना चालवायला सांगत असते. दुसरीकडे आता रवी हा खूपच भडकतो आणि विचारतो, तुम्ही कोण आहात? मला अगोदर खाली उतरवा, मला माझ्या घरी जायचंय असं रवी जोराजोरात ओरडत असतो. पण ते गुंड असतात ना ते रवीला खूपच जोरात असे पकडवून ठेवतात. तेव्हा रवी आता सोड सोड असं म्हणत असतो, परंतु ते गुंड ऐकतच नसतात. मग आता ढवळेकरनेच हे सगळं काही केलेलं असतं रवीला अद्दल घडवण्यासाठी. त्यानंतर आता ते गुंड ड्रायव्हरला म्हणतात की गाडी फास्ट आता घ्या जरा. मग आता तो ड्रायव्हर अजूनच गाडी फास्ट चालवत असतो. त्यानंतर आता रवी ऐकतच नाही हे पाहून आता ते गुंड एक आयडिया करतात आणि रवीच्याच डोक्यामध्ये एक जोरात काठी टाकतात. त्यामुळे रवी आता बेशुद्ध होतो, जेणेकरून तो मोठ्याने ओरडू नये ना यासाठी. मग आता त्याच्या डोक्यामध्ये काठी टाकल्याबरोबरच लगेचच रवी हा बेशुद्ध होतो. त्याला काहीही सुचत नसतं, कारण आता या गुंडांनी बरोबरच त्याला किडनॅप केलेलं असतं. आता ते सर्व गुंड हे म्हणतात की बरं झालं एकदाचा हा गप्प राहिला, नाहीतर त्याने डोकंच खाल्लं होतं आपलं.
तर आता रवी बेशुद्ध झाल्यामुळे त्याला काहीही समजत नाही आपल्याला कुठे घेऊन चालले आहेत कुठे नाही. पण मीरा बरोबर त्या रिक्षाचा पाठलाग करत 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 आता त्या गाडीच्या पाठीमागे येत असते आणि रिक्षावाले काका विचारतात की कुठे घेऊन जायचे. मीरा त्यांना सांगत असते समोर जी गाडी दिसते ना त्या गाडीच्या पाठीमागे आपल्याला जायचंय. अहो लवकर चला ना प्लीज, लवकर चला ना, असं म्हणून मीरा त्यांना रिक्वेस्ट करते. आणि आता तिला पण खूप भीती वाटलेली असते की रवी भाऊजींना आता ते गुंड कुठे घेऊन चालले आहेत आणि कुठे नाही. म्हणूनच ती आता मदतीसाठी सत्याला कॉल करत असते. परंतु सत्याचा फोन हा तेथे गाडीमध्ये असतो आणि सत्या गाडीच्या बाहेर असतो. सत्या ह्या वेगळ्या गाड्या धुत असतो त्यामुळे त्याला काही समजतच नाही की मीराचा कॉल येतोय ते. तर आता सत्याला खूप वेळा कॉल करूनही आता तो कॉल रिसीव करत नाही. हे पाहून मीरा तर आता खूपच टेन्शनमध्ये येते. तिला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. मग मीरा सारखाच फोन ट्राय करते आणि म्हणते अहो उचला की, पण सत्याचं लक्षच नसतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सत्या हा मोबाईलमध्ये पाहतो आणि धूमकेतूची एवढे मिस कॉल असं म्हणून लगेचच तो तिला कॉल करतो. तेव्हा एका गोडाऊनमध्ये मीरा असते. तेव्हा ती आता म्हणते की अहो ऐका, असं म्हणून ती खूपच हळू आवाजात बोलते आणि म्हणते रामनगरमधल्या एका गोडाऊनमध्ये आम्ही आहोत. अहो आपल्या रवी भाऊजींना किडनॅप केलंय. तेव्हा सत्या जोरातच रव्याला किडनॅप केलंय असं म्हणून तो पण घाबरतो. आता तेथेच बांधून ठेवलेलं असतं. मग त्यानंतर ही रवीकडे चाललेली असताना ते गुंड तेथे येतात आणि मीरालाच घेरतात आणि तिलाही तेथेच बांधून ठेवतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.